नमस्कार, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत डेक्कन कलाकार कट्टा सौ उज्ज्वलाताई गौड सकल हिंदू समाजाच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं। ताई, आपण काय सांगाल? आज सकल हिंदू समाज आणि या सकल हिंदू समाजामध्ये जो जागृत हिंदू आहे, ज्याला खरंच हिंदू धर्माची जाण आहे, हिंदू धर्माची जाणीव आहे आणि जो खरंच रक्ताचा हिंदू आहे, तो हिंदू समाज आज रस्त्यावर उतरला होता। सगळ्या माझ्या भगिनी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि पश्चिम बंगालमध्ये शूर्पणखेचा पुनर्जन्म झालेला आहे, म्हणजे ममता बानो। त्या ममता बानोच्या विरोधात आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, तिच्या तोंडाला काळं फासून। कारण की ती महिला नाही किंवा ती स्त्री नाही। परवा एक 6 महिन्याचं बाळ आगीमध्ये होरपळत फेकण्यात आलेलं आहे। हिंदूंच्या घरातलं एक लहान बाळ तिथल्या जिहादी मुसलमानांनी जळत्या आगीमध्ये टाकलं, परंतु त्या ममता बानोला जरा देखील तिचं हृदय कळवळून आलं नाही किंवा आज रोज एक नरसंहार तिथे सुरू आहे। महिला, तरुणी, मुली ज्या असतील त्यांचे सर्रास बलात्कार होत आहेत, त्यांना घरात घुसून निर्वस्त्र करून त्यांची आबरू लुटली जातीये। तरी देखील ममता बानो ही मुसलमानांचं, त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुसलमानांचं लांगुल चालन करतेय। याचं कुठेतरी आम्हाला राग आहे, कुठेतरी आम्हाला तिचा खूप द्वेष किंवा तिचा खूप राग येत आहे आणि तिच्या विरोधात आम्ही आज सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी, आम्ही आज सगळे रस्त्यावर उतरलो। अनेक माझे बंधू या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते आणि आम्ही आज तिच्या तोंडाला काळं फासून तिचा निषेध व्यक्त केलेला आहे। सरकारला आपण काय सांगाल याबद्दल? आम्ही मोदी साहेबांकडे श्रीकृष्णाचा अवतार म्हणून बघतो। या कलियुगामध्ये मोदी साहेबांनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन जन्म घेतलेला आहे आणि ते या देशासाठी खूप काही चांगलं करतायत। मोदी साहेबांना आम्ही एक कळकळीची विनंती करतो। आम्हा सर्व माता भगिनींची एक विनंती आहे की लवकरात लवकर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ममता बॅनर्जीचा पाय उतार करावा। तिचा अधिकार नाही किंवा तिची लायकी नाहीये त्या नेते पदावर बसण्याची। आमची मागणीच ही आहे की तिथला नरसंहार थांबावा, हिंदूंचे होणारे हाल थांबावे आणि ममता बॅनर्जीचा पाय उतार व्हावा। आपण पुढे लवकरच एफसी रोडवरती पण आंदोलन करणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? हो, फर्ग्युसन कॉलेज रोडवर अनेक जिहादी कपडे विकण्याच्या बहाण्याने रस्त्यावर, फुटपाथवर बसलेले असतात आणि आमचे जे स्थानिक जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांना ते धमक्या देतात, मार डालूंगा, काट डालूंगा। यांच्या या धमक्यांना आम्ही आता भीक घालणार नाही। आम्हाला एक आमच्या 8-10 लोकांचे जीव घालवायला लागले तरी चालतील, पण जोपर्यंत एफसी रोड हा हॉकर मुक्त होत नाही, जिहादी मुक्त होत नाही, कारण अनेक मुलींच्या पालकांच्या तक्रारी आहेत की आमच्या मुलींना इथं फसवलं गेलंय प्रेमाच्या जाळ्यात। तर या बातमीच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून बाहेरच्या गावातून ज्या आई बापांनी आपल्या मुलींना शिकायला पाठवलंय ना, तुमच्या मुली सुरक्षित आहे का ते बघा। कारण एफसी रोडवर तुमच्या मुलींना ड्रग्स विकलं जातंय, तुमच्या मुलींना ड्रग्सच्या विळख्यात ओढलं जातंय, तुमच्या मुलींना जिहादी स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोय, तुमच्या मुलीचं धर्म परिवर्तन होतंय, नमाज पडली जाते, तुमची मुलगी बुरका घालून फिरायला लागलेली आहे। हे प्रत्येक आई बापांनी तपासायचं आहे। पुण्यासारख्या सिटीमध्ये शिक्षणाला पाठवलं म्हणजे माझी मुलगी काहीतरी बनूनच येईल, या भ्रमात आता राहू नका। कारण एफसी रोड हा जिहाद्यांचा विळखा बनलेला आहे आणि जोपर्यंत हा एफसी रोड जिहादी मुक्त आणि पथारी मुक्त होत नाही तोपर्यंत येत्या काळात मी आमरण उपोषणाला बसणार आहे। हे सर्व करत असताना आपल्याला पोलीस प्रशासनाने मदत कशी केली, काय सांगू शकाल का प्रशासनाबद्दल? पोलीस प्रशासनाची आम्ही काल परवानगी काढली होती, त्या परवानगीनुसार त्यांनी आम्हाला आज परवानगी दिली आणि या ठिकाणी सुरक्षाही दिली। त्यांच्या सुरक्षेमार्फतच आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद। पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज।